राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार प्रकाशदादा सोळंके आपल्याबरोबर आहे। प्रकाशदादा सोळंकेजी, पहिला आणि थेट प्रश्न, तुम्ही गावी निघून गेलात तुमच्या माजलगावला, का निघून गेलात? खरं तर इथं बीडच्या मस्साजोग प्रकरणावरतून चर्चा होती। विरोधक थेट तुमच्यावरती आरोप लावतात आहेत की एक आमदार जो जबाबदार आहे संपूर्ण बीड जिल्ह्याचं, आणि तो ज्यावेळेस चर्चा होते मस्साजोग सरपंच देशमुख हत्या प्रकरणात ते उपस्थित राहत नाही, हे तुम्ही जाण्याचं कारण काय? नाही पहा, एक तर मी पहिला आमदार आहे मस्साजोगला जाणारा, त्या ठिकाणची सगळी परिस्थिती त्या कुटुंबाला भेटण्याचं काम मी केलं, आणि त्याच्यानंतर नुसतं कामच केलं असं नाही, तर एक मला असं वाटलं की खऱ्या अर्थानं शाब्दिक सांत्वन करण्यापेक्षा या कुटुंबाला काहीतरी मदत केली पाहिजे। त्या दृष्टिकोनातून मी भेटीनंतर त्याच दिवशी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची, सगळ्या पक्षाच्या नेत्यांची बैठक माजलगावला घेतली, आणि त्यातून आम्ही एक मदत करण्याचा निर्णय सामूहिकपणे आम्ही घेतला, आणि निश्चितपणानं त्याप्रमाणे मदत फेरी काढून जवळजवळ 31 लाख रुपयाची मदत आम्ही त्या कुटुंबाला करणार आहेत। त्याच्यामुळं मला असं वाटतं की इथं येऊन चर्चेमध्ये भाग घेतला नाही ही वस्तुस्थिती आहे। मला काही मी एक सहकारी कारखाना मागच्या 35 वर्षापासून चालवतो, त्या संदर्भात काही डॉक्युमेंटेशन, गहाणखत वगैरे करायचं होतं, त्यासाठी मला त्या ठिकाणी जाणं गरजेचं होतं, आणि तेही काम मी करून मग 2-3 दिवसांनी मी परत अधिवेशनाला आलो, आणि काल मी उत्तर ऐकलं, ते चर्चा संपलेली होती आणि उत्तर सुरू होणार होतं। चर्चा जर अर्धवट असती तर मी निश्चितपणानं त्याच्यात माझी भूमिका मांडली असती। परंतु मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावरती तुम्ही समाधानी आहात का? 3 ते 6 महिन्याचा टाइम बाउंड दिलेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाईच्या संदर्भात। आम्ही समाधानी आहोत। ज्या आमच्या मागण्या होत्या, एक तर SITची आम्ही मागणी केली होती, लोकल पोलीसच्या माध्यमातून तपास झाला असता तर कुठंतरी तो तपासात त्रुटी राहिल्या असत्या, म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्याची SIT आहे, IG लेवलचा अधिकारी त्याचा प्रमुख असणार आहे, त्याच्या माध्यमातून हा तपास होणार आहे। न्यायालयीन रिटायर्ड हायकोर्ट जजच्या माध्यमातूनही या प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे। आणि तिसरं म्हणजे कुणीही मागणी केली नव्हती, परंतु देवेंद्रजींनी या ठिकाणी या सगळ्या प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन, आणि बीड जिल्ह्यामध्ये जे काही असे खंडणीचे प्रकार, अवैध धंदे, वाळूचे धंदे, मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांना त्रास देणं, हे जे प्रकार घडत आहेत, त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आता मोक्काची कारवाई केलेली आहे। त्याच्यामुळं आता समाधानच व्यक्त करावं लागेल, आणि निश्चितपणानं आता पुढच्या 3 ते 6 महिन्यामध्ये या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन जे खरे आरोपी आहेत ते समोर येतील, आणि त्यांचं जे काही देवेंद्रजींनी सांगितलं की पाळं मुळं आम्ही शोधून काढू, त्याच्या बाबतीत निश्चितपणानं एक चांगलं सकारात्मक उत्तर त्यांनी दिलेलं आहे या प्रकरणात। खरं तर विरोधक सातत्यानं वाल्मिक कराडांचं नाव घेऊन या सगळ्या प्रकरणामध्ये आरोप करताना पाहायला मिळतात। कालही तुमचे जिल्ह्याचे नेते असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे म्हणतात हा वाल्मिक कराड माझ्या जवळचा व्यक्ती आहे म्हणून। विरोधक म्हणतात की वाल्मिक कराडच जिल्ह्याचा SP बसवतो, जिल्हाधिकारी बसवतो, ही वस्तुस्थिती आहे का? आता नाही, याच्या बाबतीत मी काही सांगू शकणार नाही। माझ्या माहितीप्रमाणे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे SPची नेमणूक करण्यामध्ये कारणीभूत असतील, कलेक्टरची बदली करण्यामध्ये, पण वाल्मिक कराड हा त्यांचा सहकारी आहे, त्याच्यामुळे त्याचे काय अधिकार आहेत किंवा त्यांनी काय, त्याचा कितपत त्यांच्यावर प्रभाव आहे याच्याबद्दल मी काही बोलणं योग्य ठरणार नाही। परंतु विरोधक असं देखील म्हणतात की जिल्ह्याच्या आमदारांना DPDCचा निधी देखील वाल्मिक कराडांकडनं मागावा लागतो, वाल्मिक कराडांकडे DPDCच्या निधीची भीक मागावी लागते म्हणून। नाही, आता असं आहे, वस्तुस्थिती आहे का? कारण की तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, 5 वेळा आमदार झालात। त्यांनी ते ज्या काही व्यवस्था केलेल्या आहेत त्याच्यामध्ये कदाचित स्वतः सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा त्यांचे जे काही
सहकारी आहेत, PA आहेत, त्याच्या माध्यमातूनही कधीकधी आम्हाला निरोप मिळतो की बाबा हे असं निधीचं वाटप झालेलं आहे, त्याप्रमाणे आम्हाला प्रस्ताव पाठवायला सांगितलं जातं. याच्यापेक्षा अधिक काही बोलणं योग्य ठरणार नाही. वाल्मिक कराड यांच्याकडनं तुम्ही निधी घेत होता आमदार म्हणून? असं नाही. आम्ही पालकमंत्र्याकडूनच घेत होतो, त्यांनाच ते अधिकार आहेत. परंतु एखाद्या बाबतीत त्यांचे कधी निरोप येतात किंवा ह्या समजा एक नगरपालिकेसाठी जो काही निधी असतो DPTCमध्ये त्याचे इतके प्रस्ताव पाठवा, असं निरोप देण्याचं काम ते करतात. बाकी काही ते निधी मंजूर करण्याचं काम तर शेवटी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारीच करत असतात. तुम्ही नाराज आहात का? कारण की तुम्ही ज्येष्ठ नेते आहात सर्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, आणि आता सध्या बीड जिल्ह्यात तुमचं देखील आमदारकीचे जवळपास 5 ते 6 टर्म झालेले आहेत. साहजिकच मंत्रिपदाची अपेक्षा असते. पक्षाकडनं तुम्हाला ही निराशा पदरी पडली आहे का? हो, निश्चितच पडली आहे. मी माझ्या परीनं माझी बाजू पक्षाच्या नेत्यांसमोर मांडली होती आणि मला अपेक्षा होती की मला न्याय मिळेल. परंतु पक्षाने शेवटी निर्णय घेतलेला आहे आणि धनंजय मुंडेंना संधी दिलेली आहे. त्याच्यामुळं आता त्याच्याबद्दल जरी मनामध्ये खंत असली तरी ठीक आहे, आता पक्षाने निर्णय घेतला आहे तो मान्य करून पुढं जायला पाहिजे. विरोधक म्हणतात आहेत की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, मंत्रिमंडळात धनंजय मुंडेंना राहण्याचा अधिकार नाही. वाल्मिक कराड जर त्या खुन्याच्या प्रकरणात आरोपी असतील तर? आता हे विरोधक तर तसं म्हणणारच ना, विरोधकांचं कामच आहे. मग धनंजय मुंडेंच्या ऐवजी तुमचा नंबर होता का मंत्रिमंडळामध्ये? नाही, असं नाही. मी इच्छुक होतो, त्याचा अर्थ काय बाकीचे इच्छुक नव्हते असं नाही. सगळे बाकीचे इच्छुक होतील, त्याच्यातून पक्षाने निवड केली धनंजय मुंडेंची. परंतु आता स्वपक्षीयांकडनंच अर्थातच महायुतीच्या नेत्यांकडनंच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांना घेरण्याचा हा संपूर्ण प्रयत्न आहे का? तुम्ही म्हणतात आहेत की न्याय मिळाला पाहिजे, दुसरीकडे सुरेशांना धस म्हणतात आहेत की आकाचा आका ह्याच्यामध्ये सगळं अटक झाले पाहिजे म्हणून. आता हे बघा, प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये. कोण कुठल्या पक्ष, पण ही फार दुर्दैवी घटना आहे आणि अशा पद्धतीची हत्या मी जसं राजकारणात आहे तसं अशा पद्धतीनं कोणाची हत्या एखाद्या सरपंचाची झालेली नाही बीड जिल्ह्यामध्ये, आणि त्यामुळं बीड जिल्ह्याचं नाव खराब झालेलं आहे या हत्येमुळं. आणि त्याच्यामुळं प्रत्येकजण आपापल्या परीनं आपली आपली भूमिका मांडत असतो, त्याच्यात काय अयोग्य. एक शेवटचा प्रश्न, तुमच्या घरावरती हल्ला झालेला होता, संपूर्ण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातला प्रश्न पेटलेला होता बीडमध्ये. ह्या सगळ्या हत्ये प्रकरणानंतर पुन्हा एकदा बीडमध्ये जातीय विद्वेष जो आहे तो वाढेल असं तुम्हाला वाटतंय? आता सामाजिक सलोखा बिघडलेला आहे बीड जिल्ह्यातला, जातीय तणाव निर्माण झालेला आहे आणि या हत्येमुळं त्याच्यामध्ये मोठी भर पडलेली आहे असं माझं मत आहे. आणि निश्चितच हे सामाजिक ऐक्य म्हणा किंवा हे जे काही जातीवाद आहे त्यामध्ये जिल्ह्यातली सद्यस्थिती जर बघितली तर जातीमध्ये भांडणं आहेत आणि समाजामध्ये एकमेकाबद्दल विश्वास राहिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. धन्यवाद प्रकाश सोळंके दादा, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर मारेकरी जे असतील त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे असं प्रकाश सोळंकेंचं मत आहे. परंतु ह्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यामधली जाती व्यवस्था जी आहे ती कुठेतरी इम्बॅलन्सिंग झालेली आहे, ढासळलेली आहे. विद्वेष 2 जातींमध्ये निर्माण होताना पाहायला मिळतोय, अशी एक खेदजनक प्रतिक्रिया जी आहे ती प्रकाश सोळंके यांनी आपल्याशी बोलताना केली. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.